या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी बुलढाणा शहरातील एक बहुचर्चित बहुपरिचित व्यक्तिमत्व अमोलजी हिरोळे यांना या ठिकाणी 15 तारखेला संपर्क करून अधिकृतरित्या वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी त्यांना प्रदान केली होती। त्याच अनुषंगानं वंचित बहुजन आघाडीच्या वतीने 17 तारखेला रितसर अधिकृतरित्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्यांचा नामांकन अर्ज भरण्यात आला। आज आपल्याला जी माहिती मिळालेली आहे ती ऐक्यू माहिती आहे, त्यामध्ये सत्यता आहे। मात्र वंचित बहुजन आघाडीकडून तो विड्रॉल झालेला नाही। तो विड्रॉल अमोलजी हिरोळे यांनी स्वइच्छेने तो विड्रॉल केलेला आहे। त्यामुळे या ठिकाणी पक्षाची ती भूमिका आहे असं आम्ही या ठिकाणी अजिबात म्हणणार नाही। तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे, तो पक्षाचा निर्णय नाही। पक्ष काय नेमका आता निर्णय घेणार? या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी नगराध्यक्ष पदाचे व नगरसेवक पदाचे उमेदवार या ठिकाणी उभे केलेले आहे। आपण पाहिलं असेल की या ठिकाणी मागील आठवड्यामध्ये वंचित व काँग्रेसची अधिकृतरित्या युती झाली, त्याची घोषणा झाली। त्याची घोषणा झाल्यानंतर या ठिकाणी सीट शेअरिंग संदर्भामध्ये अद्यापपर्यंत आतापर्यंत आमची चर्चा सुरू आहे। मात्र या ठिकाणी काँग्रेसची भूमिका जर पाहिली तर खऱ्या अर्थानं या ठिकाणी एकीकडे बोलणी सुरू आहे, एकीकडे दत्ता काकस यांचा वंचितच्या आधी अर्ज पडतो। त्याचबरोबर कालच्या तारखेमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने गर्दे सभागृहामध्ये दत्ता काकस यांच्या प्रचारार्थ ज्या ठिकाणी सभा संपन्न होते। म्हणजे खऱ्या अर्थानं एकीकडे जनतेला असं भासवायचं, असं दाखवायचं की या ठिकाणी काँग्रेसची आणि वंचितची युती झालेली आहे, बोलणी सुरू आहे। मग असं असताना, बोलणी सुरू असताना या ठिकाणी ह्या सगळ्या ज्या जर आपण पाहिलं तर म्हणून खऱ्या अर्थानं मेहकरचे विद्यमान आमदार आदरणीय सिद्धार्थजी खरात जे उबाटा गटाचे आमदार आहेत, त्यांनी एक जो शब्द या ठिकाणी पुढे केलेला आहे की या ठिकाणी काँग्रेसला अहंकार चढलेला आहे, ते कोणालाच विश्वासात घ्यायला तयार नाही। म्हणजे महाविकास आघाडीचे लोक सुद्धा ते विश्वासात घ्यायला तयार नाही। म्हणून आज या ठिकाणी जे काही घडलेलं आहे ते पक्षाच्या दृष्टिकोनातून हे अतिशय दुर्दैवी आहे। कारण या ठिकाणी पुण्याच्या या ठिकाणी हा मी शब्द प्रयोग करतो की त्यांनी जो विड्रॉल केलेला आहे तो विड्रॉल पक्षांची भूमिका नाही आहे, तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे। या ठिकाणी पक्षाने माघार घेतलेली नाही आहे। माझा व्यक्तिगत जो विषय आहे, मी एका सैनिकाचा मुलगा आहे। रणांगणामध्ये आम्ही लोक लढणारे लोक आहोत, आम्ही हत्यार टाकणारे लोक नाही। तर खऱ्या अर्थानं व्यवस्थेला संपुष्टात आणण्याकरता वंचित बहुजन आघाडी संपूर्ण ताकदीनिशी मैदानामध्ये उतरण्याकरता सज्ज झाली होती। पण ऐन वेळेवर अशा प्रकारची अमोलजी हिरोळे यांनी ही जी भूमिका घेतली तर समाजामध्ये प्रचंड संतापाची लाट या ठिकाणी उमटलेली आहे। येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या काही पक्षाच्या भूमिका आहेत ते आदरणीय बाळासाहेब जिल्ह्याच्या युतीच्या संदर्भामध्ये बाळासाहेब आपली पुढची जी भूमिका आहे 21 तारीख ही विड्रॉल करण्याची शेवटची तारीख आहे। म्हणून या ठिकाणी आम्ही बऱ्याचशा ठिकाणी नगराध्यक्षपदी आम्ही आता उमेदवार टाकलेले आहे। तर पुढची रणनीती जी आहे ती लवकरच आपल्या समोर आम्ही विशद करू, एवढं आजच्या प्रसंगी बोलतो।